नमस्कार प्रेक्षकांनो, तू हिरे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे आता के पी हॉस्पिटलमधून नर्सने अर्णवला फोन केलेला असतो आणि त्याला सांगितलेलं असतं की मी के पी हॉस्पिटलमधून बोलते. मी नर्स आहे. तुमचे पेशंट आमच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत. तेव्हा प्रेक्षकांनो, अर्णवला खूप मोठा धक्का बसतो. तो म्हणतो, के पी हॉस्पिटल, मी लगेचच पोचतोय. अर्णवने नर्सचा फोन ठेवल्यानंतर तो मामाला फोन करतो आणि मामाला म्हणत असतो की मामा, लवकरात लवकर के पी हॉस्पिटलमध्ये पोच. तेव्हा मामा म्हणतात, अर्णव अरे काय झालं? तेव्हा अर्णव म्हणतो, मामा जास्त काही विचारू नकोस. मिस इंदौर आणि दीदी दोघांचा पण अपघात झाला आहे. आपल्याला लवकरात लवकर हॉस्पिटलला पोचायचं आहे. तेव्हा सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो, कारण मामा म्हणतात की आपल्याला लवकरात लवकर के पी हॉस्पिटलला जायचं आहे. आपल्या ईश्वरी आणि अंजलीचा अपघात झालेला आहे. त्या दोघींना तिथे ॲडमिट केले. तेव्हा आजीला तर खूप मोठा धक्का बसतो आणि वल्लरीला सुद्धा. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, आजी सावर स्वतःला. हे बघ, तू काळजी करू नको. त्यांना एवढं काही झालेलं नसणार आहे. आपण जातोय ना लगेच हॉस्पिटलला. हे बघ, तुझी तब्येत ठीक नाही आहे. हवं तर तू घरी आराम कर, तू येऊ नकोस. तेव्हा प्रेक्षकांनो, आजी म्हणत असते, अजिबात नाही. काहीही झालं तरीसुद्धा मी हॉस्पिटलला येणार आहे. तेव्हा ते सगळेजण आता हॉस्पिटलला यायला निघालेले असतात. तोपर्यंत अर्णव धावत पळत हॉस्पिटलमध्ये पोचलेला असतो आणि येऊन बघतो तर काय, अंजलीवरती आता ट्रीटमेंट सुरू असते. अंजलीला इथे व्यवस्थितरित्या त्यांनी ट्रीट केलेलं असतं. पट्ट्या वगैरे सगळं काही तिला झालेलं असतं. तेव्हा अर्णव म्हणत असतो की हे सगळं माझ्यामुळे झाले, सगळं माझ्यामुळे. ताई. आणि तो धावत पळत दरवाजा उघडून सरळ आतमध्ये येतो आणि ताईला बघत असतो. तो म्हणत असतो, ताई कशी आहेस तू? ताई बरी आहे ना? तेव्हा इथे नर्स म्हणतात, हे बघा, तुम्ही विदाऊट परमिशन असं आतमध्ये येऊ शकत नाही. पेशंटला आता सध्या आरामाची गरज आहे. तेव्हा अर्णव म्हणतो, एक मिनिट, माझी ताई आहे. प्लीज मला फक्त तिला एकदा व्यवस्थित बघू द्या. ती ठीक आहे ना? तेव्हा इथे नर्स म्हणतात, हे बघा, त्या ठीक आहे. तुम्ही आतमध्ये येऊ नका आता. बाहेर जा बरं. तेव्हा अर्णव आता बाहेर पुन्हा आलेला असतो, पण त्याचा जीव टांगणीला लागलेला असतो, कारण अंजलीबद्दल अजून त्याला क्लिअरिटी मिळालेली नसते. तेव्हा इथे अर्णव आपल्या बहिणीला बाहेरूनच आता काचेमधून बघत असतो. तिची अवस्था बघून अर्णवला खूप जास्त वाईट वाटत असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता डॉक्टर आलेले असतात. तेव्हा अर्णव विचारत असतो की डॉक्टर, माझी ताई कशी आहे आता? ती प्रेग्नंट आहे. तिचं बाळ आणि ती दोघेही सुखरूप आहेत ना? प्लीज सांगा ना. तेव्हा डॉक्टर म्हणतात, हे बघा, तुम्ही काळजी करू नका. आम्ही त्यांच्या सगळ्या टेस्ट केलेल्या आहेत. त्या प्रेग्नंट आहेत, म्हणून आम्ही त्यांची जास्तीत जास्त काळजी घेतलेली आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांची सोनोग्राफी झाली. त्यामुळे बाळ एकदम सुखरूप आहे. बाळाला काही झालेलं नाही. त्यांचा खूप मोठा अपघात झाला ना, म्हणूनच त्यांना मानसिक धक्का बसलाय. बाकी त्यांना इतकं काही झालेलं नाही आहे. थोड्या वेळातच त्या शुद्धीवरती येतील. आणि बाकीचं म्हणाल तर रिपोर्ट अजून आलेले नाही आहेत. रिपोर्ट आल्यानंतर काय ट्रीटमेंट करायची आहे अजून ते आम्ही ठरवू. पण सध्या सोनोग्राफी झाली आहे. बाळ एकदम सुखरूप आहे आणि तुमची ताईसुद्धा सुखरूप आहे. शुद्धीवरती येतीलच. तेव्हा अर्णव म्हणत असतो, थँक्यू सो मच डॉक्टर, थँक्यू सो मच. तुम्ही प्लीज माझ्या ताईकडे लक्ष द्या. तेव्हा डॉक्टर म्हणत असतात, खरं तर थँक्यू मला नाही, त्यांना म्हणा, ज्या त्यांना इथपर्यंत योग्य वेळेवरती घेऊन आल्या. आज त्यांच्यामुळे तुमची बहीण आणि बाळ दोघेही सुखरूप आहेत. तेव्हा इथे डॉक्टर आता आतमध्ये निघून जातात ट्रीटमेंट करण्यासाठी, अंजलीला चेक करण्यासाठी. तेवढ्यातच तिथे मामा, आजी, आकाश, मामी सगळेजणं पोचलेले असतात. आजी म्हणत असते, चिंटू, अरे कशी आहे अंजली? तेव्हा इथे मामी म्हणत असते, आणि बाळ कसं आहे? दोघे सुखरूप आहेत ना? तेव्हा अर्णव म्हणतो, काळजी करू नका, ताईसुद्धा बरी आहे आणि आजी, बाळसुद्धा ठीक आहे. आत्ताच डॉक्टरांनी सांगितलं की सोनोग्राफी झाली आहे, बाळ एकदम सुखरूप आहे, म्हणून काळजी करण्यासारखं काही कारण नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता आजीचा जीव भांड्यात पडलेला असतो. तेव्हा आजी इथे आता श्वास घेते. तिला खूप बरं वाटतं जेव्हा बाळ आणि अंजली दोघेही सुखरूप आहेत असं कळतं. तेव्हा सगळ्यांना खूप बरं वाटतं. तर प्रेक्षकांनो, इथे आता आजी विचारत असते की अर्णव आणि ईश्वरी. तेवढ्यातच तिथे नर्स येतात. तेव्हा अर्णव विचारत असतो की यांच्याबरोबर अजून एक पेशंट होती, माझी वाईफ, ती कशी आहे? तेव्हा प्रेक्षकांनो, नर्स म्हणत असतात की हे बघा, त्यांच्यामुळेच तर सगळेजण सुखरूप आहेत ना. त्या स्वतः गाडी चालवत इथपर्यंत त्यांना घेऊन आल्या.
तेव्हा अर्णव म्हणतो, काय? ती स्वतः गाडी चालवत इथपर्यंत घेऊन आली. बघतेस ना तू आजी, तिला गाडी चालवता येत नाही. तिने जास्तीत जास्त आगाऊपणा केला असेल आणि म्हणालेली असेल, की मी गाडी चालवते, मी गाडी चालवते, मी तुम्हाला हॉस्पिटलला घेऊन जाते. तिच्यामुळेच झाले हे सगळं. तेव्हा इथे आजी म्हणते, अर्णव अरे शांत हो. अर्णव म्हणतो, नाही आजी, तिच्यामुळेच झाले हे सगळं. ती मुलगी कशी आहे तुला माहिती नाही आहे. आणि तेवढ्यात प्रेक्षकांनो इथे आजी आता अर्णवच्या थोबाडीत देते. कारण अर्णवचा गैरसमज झालेला असतो. तो म्हणत असतो, की हे सगळं त्या ईश्वरीमुळे झाले. तिच्यामध्ये आगाऊपणा ठासून ठासून भरलाय ना. तिनेच इथे हट्ट केला असेल, की मला गाडी चालवायची आहे आणि म्हणूनच हा अपघात झाला असेल. तेव्हा प्रेक्षकांनो आजी म्हणते, अर्णव अरे राग आल्यानंतर रागाच्या भरामध्ये काही बोलतोस का तू? चल माझ्याबरोबर चल. ईश्वरीला बघायला चल आणि मग ठरव काय ते. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता आकाश आणि मामा दोघेही टेन्शनमध्ये असतात. तेव्हा इथे आजी म्हणत असते, बघ अर्णव, बघ चिंटू, अरे तू ईश्वरीची अवस्था तरी बघ. तिला काही लागलेलं नाही आहे का? तिला इतकं लागलेलं असतानासुद्धा ती इथे दुसरं कुणाची वाट बघत बसली नाही. ती आपल्या अंजलीचा आणि बाळाचा विचार करून त्यांना इथपर्यंत घेऊन आली. बरोबर ना? त्यांचा जीव वाचवला. डॉक्टरांनी काय सांगितलं? बाळ आणि अंजली दोघेही सुखरूप आहेत. फक्त ईश्वरीमुळे. ईश्वरीला गाडी चालवता येत नाही. बरोबर बोललास तू. अरे पण तिने प्रयत्न सोडले नाही. तेव्हा वल्लरीला वाटत असतं, की चला आता अर्णव आणि ईश्वरीमध्ये या गोष्टीवरून सुद्धा अजून भांडण लागणार. मज्जा येणार आहे अगदी. तेव्हा आजी म्हणत असते, की अर्णव तुझ्याकडून ही अपेक्षा नाही आहे रे. मनामध्ये इतका राग येतो ना तुझ्या, की लगेचच तू तो राग एका सेकंदामध्ये बाहेर काढतोस. मागचा पुढचा अजिबात विचार करत नाहीस. अरे जर ईश्वरीने हे सगळं मुद्दामून केलं असतं तर एवढे फोन केले असते का तुला तिने? नाही ना. तेव्हा इथे आजी म्हणते, बघ बिचारीकडे, अरे गाडी चालवत येत नाही म्हणून रस्त्यावरती तिथे उभी राहिली नाही. जर ती रस्त्यावरती उभी राहिली असती तर काय केलं असतं आपण सांग ना? काय केलं असतं? पण तिने कुणाचीही वाट न बघता गाडीची अरेंजमेंट केली. त्याच्यामध्ये ड्रायव्हरला अंजलीला टाकलं आणि हळूहळू का होईना पण गाडी चालवत ती इथपर्यंत पोचली आणि तिच्यामुळे आपल्या अंजलीचा आणि बाळाचा जीव वाचला. याचं तुला काहीच वाटत नाही आहे? जरा विचार कर या गोष्टीचा. विनाकारण राग येतो म्हणून कुठेही तो राग काढायचा नसतो चिंटू. असं म्हणून आता आजी जाते. तेव्हा अर्णव ईश्वरीकडे बघत असतो आणि त्याला आता सगळ्या त्या गोष्टी आठवत असतात ज्यांच्यामुळे त्यांच्यामध्ये भांडण झालेलं असतं. अर्णव ईश्वरीवरती रागावलेला असतो. तिला म्हणालेला असतो, की प्रेम नसलेल्या या नात्यामध्ये आयुष्यभर तुला राहावं लागेल. तिच्या आईला म्हणालेला असतो, की तुमच्यामुळे माझ्या आईने सुसाईड केले. तुम्ही दोघींनी आयुष्य उद्ध्वस्त केले आमचं. या सगळ्या गोष्टी आता त्याला आठवत असतात. तेव्हा अर्णव तिच्याकडे बघतो आणि म्हणत असतो, कोण आहेस कोण तू? का आली आहेस माझ्या आयुष्यामध्ये? काय करून ठेवलेस माझ्या आयुष्याचं? तू इथे माझ्या ताईचा आणि बाळाचा जीव वाचवलास. तुझा खरं तर मला खूप राग येतो. तुझ्याशी बोलावंसं सुद्धा वाटत नाही. पण तुझ्याबद्दल मनामध्ये इतकं प्रेम आहे ना, की तुझ्याबरोबर कसं वागावं हे सुद्धा कळत नाही. पण तू आणि तुझ्या आईने माझ्या आईबरोबर आणि माझ्याबरोबर तुम्ही जे काही वागलात ना, ते मी कधीही विसरणार नाही आहे. पण तरीसुद्धा तू माझ्या बहिणीचा आणि तिच्या बाळाचा जीव वाचवलास. त्यामुळे माझ्या मनामध्ये जरी राग असला, तरीसुद्धा तो राग आता बाहेर येत नाही आहे. कुठलं नातं आहे आपल्या दोघांमध्ये, की म्हणजे तुला काय बोलावं मला काहीच कळत नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो अर्णव इथे कन्फ्यूज झालेला असतो. मनामध्ये राग आहे, पण तो राग बाहेर काढू शकत नाही कारण त्याचं ईश्वरीवरती खूप जास्त प्रेमसुद्धा आहे. आणि आता ईश्वरीबद्दल आणि तिच्या आईबद्दल त्याचा गैरसमज झाला आहे आणि म्हणून तो मनातलं स्पष्टपणे बोलू शकत नाही आहे. तेव्हा अर्णव म्हणतो, कन्फ्यूज झालो आहे मी. काय करावं काही कळत नाही आहे मला. तेव्हा अर्णव उठून जात असताना ईश्वरी इथे अर्णवचा हात पकडते. हात पकडल्यानंतर ईश्वरी म्हणत असते, की सर, मला माहिती आहे तुमच्या मनाची अवस्था काय झाली ते. तुमच्या मनामध्ये जे काही असेल, मनामध्ये असेल ते ओठांवरती येत नसेल, नका आणू. काय बोलावं काही कळत नसेल, नका बोलू. सध्या तरी थँक्स म्हणालात ना, तरीसुद्धा खूप आहे. आपल्यामध्ये काय नातं आहे? तुम्हाला माझ्याबद्दल काय वाटतं? मला तुमच्याबद्दल काय वाटतं? आपण आपल्या नात्याला नंतर नाव देऊया आणि जे काही एकमेकांबद्दल वाटतं ते नंतर सांगूया. पण आता सध्या तरी तुम्ही कन्फ्यूज होऊ नका. जे काही घडलं त्याच्यामध्ये कुणाची काही चूक नव्हती. पण आता निदान थँक्स म्हणालात ना,
तरीसुद्धा ते माझ्यासाठी खूप आहे. तेव्हा अर्णव पुन्हा बसतो आणि ईश्वरीला इथे मनापासून थँक्यू म्हणतो आणि मग त्याच्या मनामध्ये दुसरा कुठलाही विचार येत नाही. अर्णव म्हणत असतो की थँक्यू, पण तरीसुद्धा तुम्ही दोघीजणी माझ्याबरोबर, माझ्या आईबरोबर जे काही वागलात ते मी कधीही विसरणार नाही आहे. किंवा ईश्वरी म्हणत असते, सर, गोष्टी ह्या मनातून कधी जात नाही, पण त्या गोष्टी किती बरोबर, किती चूक याचा विचार तरी केला जाऊ शकतो ना. जे काही बोलते त्याचा पुन्हा एकदा नव्याने विचार करा, मनातला राग बाजूला ठेवून. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अर्णवला तेच वाटत असतं की जी मुलगी माझ्या ताईला इथे गाडी चालवत हळूहळू घेऊन येते, ती मुलगी वाईट कशी काय असू शकते? पण ती मुलगी माझ्या आईचा, ज्या बाईमुळे जीव गेलाय त्या बाईची मुलगी आहे आणि म्हणून मला तिचा राग येतो. तेव्हा प्रेक्षकांनो, या गोष्टी झाल्या अर्णवच्या. पण इथे आता मामा फोन करत असतात राकेशला. आजी म्हणत असते, अरे अविनाश, जावईबापूंना सांगितलंस का आपल्या अंजलीचा अपघात झालाय ते? मामा म्हणतात, आई अगं कधीपासून फोन करतोय, पण जावईबापूंचा फोनच लागत नाहीये, स्विच ऑफ आहे फोन. तेव्हा वल्लरी म्हणते, पण का? जावईबापूंनी फोन का स्विच ऑफ ठेवलाय? तेव्हा प्रेक्षकांनो, मामा म्हणतात, अरे आकाश, तू नम्रताला सांगितलंस का? तिच्या घरच्या लोकांना सांग, त्यांनासुद्धा काळजी वाटतच असेल ना. तेव्हा इथे मामी म्हणते, आकाश, तू फोन करू नकोस. अहो, तुम्ही फोन करा आणि सांगा. मामा म्हणतात, अगं वल्लरी, गप्प बस तू. ए आकाश, तू फोन कर रे, नम्रताला फोन कर. आणि मी त्या राकेशला फोन ट्राय करतो. तेव्हा प्रेक्षकांनो, आकाशने नम्रताला फोन केलेला असतो. वल्लरीला खूपच जास्त राग येतो. तेव्हा इथे नम्रता म्हणत असते, आकाश सर, बोला. काय आकाश सर, तुम्ही काय म्हणाला होतात? आज आपण भेटणार होतो ना, पण तुम्ही फोनच नाही केला. तेव्हा आकाश म्हणतो, नम्रता प्लीज शांतपणे ऐकून घे, मला तुला एक न्यूज सांगायची आहे. तेव्हा इथे नम्रता म्हणते, आकाश सर काय झालं? तेव्हा आकाश म्हणतो, अगं ईश्वरी आणि ताई या दोघींचा ॲक्सिडेंट झाला आहे आणि त्या दोघींना KP हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले. तेव्हा इथे नम्रताला खूप मोठा धक्का बसतो. ती म्हणते, काय? कसं कसं घडलं हे सगळं? आणि इशू कशी आहे? तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, नम्रता तू शांत हो. हे बघ, ईश्वरी आणि अंजली दोघीही ठीक आहेत. तू एक काम कर, घरी कुणाला काही सांगू नकोस. आधीच तुझ्या वडिलांची तब्येत ठीक नाही आहे आणि आईलासुद्धा काही सांगू नकोस. मी फक्त तुला हे सांगायला फोन केला आहे की ॲक्सिडेंट झाला आहे, पण दोघी आता सुखरूप आहेत. तुला हॉस्पिटलला यायचं असेल तर ईश्वरीला बघायला ये, ताईला बघायला ये KP हॉस्पिटलला. तेव्हा नम्रता म्हणते, हो मी लगेचच येते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता नम्रता लगेच पोचलेली असते. तेव्हा मामी मनामध्ये म्हणत असते की घ्या, आता तरी हिला आली ही दळबद्री मुलगी. आता तरी हिला आयता चान्सच मिळाला आकाशच्या समोर इकडे तिकडे नाचण्याचा. तेव्हा प्रेक्षकांनो, अर्णव तिथे आलेला असतो. नम्रता म्हणते, जीजू इशू कशी आहे? तेव्हा इथे अर्णव म्हणतो की ती एकदम बरी आहे, काळजी करू नको, ती फाईन आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे मामा अर्णवला खुणावतात की आजीजवळ जाऊन बस आणि तिच्याशी बोल म्हणून, ती दुखावली गेली आहे. तेव्हा अर्णव जातो, आजीच्या आता पायाजवळ बसतो आणि म्हणतो, आजी खरंच सॉरी, खरंच चुकलं माझं. तेव्हा आजी त्याच्या डोक्यावर हात फिरवते आणि अर्णवला माफ करते. ते तिथेच आता बसलेले असताना नर्स येतात आणि म्हणतात, तुमच्या पेशंटला शुद्ध आली आहे, तुम्ही जाऊन आता तुमच्या पेशंटला भेटू शकता. सगळेजण एकदाच जाऊ नका, 2-3च जा. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव, आजी आणि मामा हे तिघेजण आतमध्ये गेलेले असतात आणि इथे वल्लरी उभी असते. तर नम्रता आणि आकाश एकमेकांबरोबर बोलत असतात. त्याचासुद्धा इथे मामीला राग येत असतो. तेव्हा आजी म्हणते, कशी आहेस अंजली बाळा, ठीक आहेस ना? अर्णव म्हणत असतो, ताई तू ठीक आहेस ना? तेव्हा इथे अंजलीला काळजी असते ती ईश्वरीची. आजी म्हणत असते, काय झालं बाळा, बोल ना. तेव्हा अंजली म्हणते, आजी अगं ईश्वरी कशी आहे? ईश्वरी कुठे आहे, बरी आहे ना ती? तेव्हा आजी म्हणते, हो अंजली हो, अगं ईश्वरी एकदम बरी आहे, तू नको काळजी करू. तेव्हा इथे मामीसुद्धा आता आतमध्ये आलेली असते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अंजली म्हणत असते की मी एकदम ठीक आहे, पण ईश्वरी ठीक नाही आहे. तुला माहिती आहे, आज तिच्यामुळे आम्ही हॉस्पिटलला योग्य वेळेवरती पोहोचलो. त्या बिचारीला खूप लागलं होतं, खूप लागलं होतं तिला. ती कशी काय बरी असेल? तिला इतकं लागलेलं असताना, तिला चक्कर येत असताना ती वाट बघत बसली नाही. माझ्यासाठी आणि बाळासाठी आणि ड्रायव्हर दादांसाठी ती गेली आणि कुणाची तरी गाडी घेऊन आली आणि त्या गाडीमध्ये मला बसवलं
आणि ड्रायव्हर दादांना बसवलं आणि तिला गाडी चालवता येत नाही, तरी हळू गाडी घेऊन इथपर्यंत आली आणि आम्हाला हॉस्पिटलपर्यंत आणलं आणि त्यानंतर मला काहीच माहिती नाही आहे. तेव्हा इथे अंजली म्हणत असते, की ईश्वरीला खूप लागलं होतं. मी बघितलं ना, तिला चक्करसुद्धा येत होती. पण तरीसुद्धा तिने कशाचीही वाट न बघता आम्हाला योग्य वेळेवरती ती हॉस्पिटलला घेऊन आली. बिचारी ईश्वरी कशी आहे ती, बरी आहे ना? तेव्हा इथे आजी म्हणतात, "हो, हो, ती बरी आहे. नको काळजी करू. तू आणि बाळ दोघेसुद्धा सुखरूप आहात." तेव्हा अर्णव म्हणत असतो, "पण ताई, हे झालं कसं सगळं? कसं घडलं हे सगळं?" तेव्हा इथे ॲक्सिडेंट कसा झाला? तेव्हा अंजली म्हणत असते, की "अर्णव, अरे आपल्या गाडीचे ब्रेक फेल झाले होते रे. ड्रायव्हर दादांच्या हातामध्ये गाडी कंट्रोलमध्येच राहिली नाही आणि म्हणून हा ॲक्सिडेंट झाला. पण ईश्वरीमुळे आम्ही सगळेजण सुखरूप आहोत," असं आता अंजली म्हणत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता अर्णव आणि ईश्वरी असतात. तेवढ्यातच नर्स तिथे येतात आणि म्हणतात, की "हे घ्या तुमचं मंगळसूत्र." इथे आता सवाशीणबाईचा गळा चांगला दिसत नाही ना रिकामा, मंगळसूत्र तुम्ही घालू शकता. तेव्हा प्रेक्षकांनो, ईश्वरी ते मंगळसूत्र घालायला जात असते, पण तिच्या हाताला दुखापत झालेली असते. तेव्हा अर्णव म्हणतो, "थांब, मी मदत करतो, मी घालतो." तेव्हा इथे अर्णव मंगळसूत्र घालत असताना म्हणत असतो, की "जेव्हा मी हे मंगळसूत्र घालत होतो तुझ्या गळ्यामध्ये, तेव्हा तुझी तयारी नव्हती आणि आता तुझी तयारी आहे, पण माझी हिंमत होत नाही आहे." तेव्हा ईश्वरी म्हणते, की "आधी जेव्हा तुम्ही मंगळसूत्र घातलं होतं, तेव्हा या नात्यात मला अडकून राहायचं नव्हतं. पण आता या नात्यामध्ये मला अडकायचं आहे सर. मला ह्या नात्यामध्ये राहायचं आहे. तेव्हा हे मंगळसूत्र प्लीज तुम्ही माझ्या गळ्यामध्ये घाला. मला कुठेही जायचं नाही आहे." तेव्हा अर्णव ते मंगळसूत्र तिच्या गळ्यामध्ये घालतो आणि तिला म्हणत असतो, की "तुझ्या आईमुळे माझ्या आईने सुसाईड केली आणि त्यामुळे ही गोष्ट तू माझ्यापासून लपवलीस. हा राग माझ्या मनामध्ये आहे. पण तरीसुद्धा जोपर्यंत माझ्या आईला न्याय मिळत नाही ना, तोपर्यंत मी तुला कधीही माफ करणार नाही. आणि तरी कधीही या गळ्यातल्या मंगळसूत्राचं महत्त्व माझ्यासाठी जास्त नसेल. फक्त तोपर्यंत हे मंगळसूत्र नाही, तर माझ्यासाठी काळे मणी असतील." असं अर्णव आता ईश्वरीला म्हणत असतो. तेव्हा ईश्वरी मनामध्ये म्हणते, की "सर, एक ना एक दिवस सत्य तुमच्यासमोर येईल आणि तेव्हा खरं काय खोटं काय हे सुद्धा तुम्हाला कळेल आणि ह्या मंगळसूत्राचं महत्त्वसुद्धा कळेल."